नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या आणि विशेषतः आरोग्य विभागाच्या भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आज मी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। आज आपल्या हाती एक अत्यंत महत्त्वाचं शासकीय परिपत्रक आलेलं आहे। हे पत्र आरोग्य विभागाच्या आगामी भरती प्रक्रियेबद्दल आहे। त्यामुळे जर तुम्ही आरोग्य विभागामध्ये नोकरी मिळवण्याचं स्वप्न पाहत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, पण मी तुम्हाला या पत्रातील प्रत्येक गोष्ट अगदी सोप्या भाषेत आणि सविस्तर समजावून सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्कीच करा। डिस्क्रिप्शनमध्ये पहिली लिंक आहे, त्याला क्लिक करून तुम्ही हे आर्टिकल मराठी स्वरूपामध्ये रीड करू शकता आणि तिथून लिंक ॲक्सेस करू शकता, किंवा डिस्क्रिप्शनमध्येच व्हॉट्सॲप टेलिग्राम ग्रुप आहे, जॉईन करा। डेली अपडेट तुम्हाला तिथं मिळून जातील। मित्रांनो, स्क्रीनवर तुम्ही जे पत्र पाहत आहात ते उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर यांच्या कार्यालयाकडून काढण्यात आलेलं आहे। या पत्राची तारीख बघा, ही अगदी आजचीच आहे, म्हणजे 21 ऑगस्ट 2026। आणि पत्राच्या डाव्या बाजूला वरती लिहिलेलं आहे तात्काळ, म्हणजेच महत्त्वाचे। यावरून समजून घ्या की ही भरती प्रक्रिया किती फास्ट सुरू आहे। हे पत्र कुणाकुणाला पाठवलं आहे तर सर्व जिल्हा शल्य चिकित्सक, जे सिव्हिल सर्जन्स असतात, वैद्यकीय अधीक्षक आणि जिल्हा हिवताप अधिकारी यांना हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, या पत्राचा विषय काय आहे तर बघा, विषय आहे पदभरतीच्या अनुषंगाने बिंदू नामावली अद्ययावत करण्याबाबत। आता तुमच्यापैकी बऱ्याच नवीन विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की सर, ही बिंदू नामावली रोस्टर म्हणजे नक्की काय असतं। तुम्ही जर आपल्या चॅनलला खूप महिन्यांपासून फॉलो करत असाल तर आपण याच्यावर खूप व्हिडिओ, मोर दॅन 200-300 व्हिडिओज बनवले असतील। रोस्टर पद्धत असेल किंवा प्रसिद्धीपत्रक असेल किंवा कुठं मंजुरी लागते वगैरे, प्रत्येक ह्याचं। पण जर तुम्ही नवीन असाल तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं तुम्हाला तर बिंदू नामावली म्हणजे कोणत्याही प्रवर्गासाठी, म्हणजे कॅटेगरीज असतात जसं SC, ST, OBC, ओपन, किती जागा रिक्त आहेत त्यांच्यासाठी आणि किती जागा भरायच्या आहेत याचा एक अधिकृत चार्ट किंवा रेकॉर्ड असतो। जोपर्यंत ही बिंदू नामावली फायनल होत नाही आणि मागासवर्गीय कक्षेकडून, जे बॅकवर्ड क्लास सेल असतं, त्याकडून प्रमाणित होत नाही, तोपर्यंत शासनाला जाहिरात काढता येत नसते। म्हणजेच बिंदू नामावली अद्ययावत म्हणजेच अपडेट करण्याची ही भरती प्रक्रिया जी आहे, पहिली सर्वात महत्त्वाची पायरी आहे। ही पहिली पायरी आहे आणि सर्वात महत्त्वाची आहे। आता पत्राच्या संदर्भात आणि खालच्या पॅरेग्राफमध्ये काय लिहिलंय ते आपण बारकाने पाहूया। बघा, पत्रात स्पष्टपणे लिहिलंय की माननीय संचालक आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे यांनी दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी गट क व गट ड भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने VC द्वारे आढावा सभा घेतली। आता VC तुम्हाला सिंपल माहीत असेल, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही जी आहे आढावा सभा घेतलेली आहे। म्हणजेच मित्रांनो, कालच पुण्यातून राज्याच्या आरोग्य संचालकांनी सर्व अधिकाऱ्यांची एक मोठी मीटिंग घेतली आणि त्यात गट क आणि गट ड म्हणजे वर्ग 3 आणि वर्ग 4च्या भरतीचा आढावा घेतला आहे। सर्वात महत्त्वाची ओळ जी या पत्रात हायलाईट केली आहे ती बघा, अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की त्यांनी आपल्या स्तरावरील वर्ग 3 व 4च्या बिंदू नामावल्या तात्काळ अद्ययावत कराव्या। आणि या पुढची लाईन खूप स्ट्रिक्ट आहे। या अपर बिंदू नामावली अद्ययावत करून तपासणी न झाल्यास व त्यामुळे भरती प्रक्रियेमध्ये विलंब झाल्यास आपणास जबाबदार धरण्यात येईल याची नोंद घ्यावी। मित्रांनो, शासनाची ही भाषा बघा, अधिकाऱ्यांना थेट इशारा देण्यात आलेला आहे की जर तुमच्यामुळे भरतीला उशीर झाला तर कारवाई केली जाईल। याचा सरळ अर्थ असा होतो की सरकार या भरतीबाबत खूप गंभीर आहे आणि त्यांना ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करायची आहे। आता विद्यार्थ्यांसाठी याचा अर्थ काय आणि मार्गदर्शन काय असेल तर विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या परिपत्रकाचा तुमच्यासाठी काय अर्थ होतो हे आपण पाहूया। याचा अर्थ हाच आहे की आरोग्य विभागाची जी गट क आणि गट ड ची मेगा भरती असेल ती लवकरच आपल्याला भेटीला येणार आहे। ही प्रशासकीय पातळीवरची अगदी शेवटची तयारी सुरू आहे। एकदा का सर्व जिल्ह्यांच्या बिंदू नामावल्या तपासून आल्या की लगेचच आपल्याला जाहिरात पाहायला मिळणार आहे। त्यामुळे जे विद्यार्थी फॉर्म सुटण्याची वाट बघत बसले आहेत त्यांनी आता गाफील राहू नका। तुमचा टार्गेट फिक्स करा। गट क आणि गट ड च्या अभ्यासक्रमानुसार आजपासूनच अभ्यासाला वेग द्या, कारण एकदा जाहिरात आली की परीक्षेसाठी जास्त वेळ मिळत नाही। तुम्हाला या भरतीच्या अभ्यासासाठी, सिलेबससाठी किंवा पुस्तकांसाठी काहीही मदत हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आपण त्यावर सविस्तर व्हिडिओ बनवू। मित्रांनो, ही अत्यंत महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणं मला गरजेचं वाटलं। तुम्हाला जरी माहिती उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा। तुमच्या इतर अभ्यास करणाऱ्या मित्रांसोबत टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्वांनाही अपडेट मिळेल। आणि हो, अशाच नवनवीन आणि अचूक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या स्टडी फ्लो अपडेट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारची बेल आयकॉन पण प्रेस करायला विसरू नका। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत। तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।